नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर आजचा ब्लॉग खूप खास आहे कारण मी आज घेऊन चालली आहे तुम्हाला मालवणच्या एका परंपरेत म्हणजे माशांचा लिलाव आणि विक्री. तर आज आहे रविवार आणि सकाळचे 7 वाजले आहेत आणि आता आम्ही दोघी जाणार आहोत मालवणच्या लिलावाकडे आणि तिथे मोठ्या प्रमाणात माशांची विक्री केली जाते आणि तिकडे कुठले कुठले मासे आहेत आणि कसा असतो माशांचा लिलाव ते आज आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा जो लिलाव म्हणजे मोठ्या प्रमाणाची विक्री केली जाते माशांची ती खूप बघण्यासारखी असते. खूप छान छान मासे असतात. तर तुम्ही कधी मालवणमध्ये आलात तर नक्की तिथे जाऊन व्हिजिट करा. तर बघूया या ब्लॉगमध्ये आपल्याला काय काय बघायला. तर मंडळी आता वाजले आहेत सकाळचे 7 आणि आपण आलो आहोत जिथे माशांचा लिलाव आणि माशांची विक्री मोठ्या प्रमाणात होते तिकडे. आणि बघा किती छान दीप आहे. हा दीपचा येणारी असे मच्छी विकली जाते. पहिला जो मासा आपण बघणार आहोत त्याचं नाव आहे वाघळी, म्हणजे आम्ही वाघळी म्हणतो. आता वेगवेगळ्या ठिकाणी त्याची वेगवेगळी नावं असतील. आता जो हा दुसरा मासा आहे तो आहे सुरंग हा केवढा मोठा मासा आहे हा. वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. त्यांची काय काय माशांची नावं नाही माहीत मला. जर तुम्हाला माहिती असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. हे मासे जे ठेवलेले आहेत त्याला कोकरी बोलतात आणि जो ह्या आधी मी दाखवला तो आय गेस तांबोशी बोलतात त्याला. जे मोठे मासे असतात ते बेसिकली वजनावरती त्याचे रेट ठरलेले असतात. ते जे मोठे मोठे मासे असतात ते आणि जे मोठे व्यापारी असतात ना ते खरेदी करतात. हा मोरी मासा आहे. हे हलवा आहे, हे बांगडे आहे, हे 100ला आहे. हे सौंदळे आहे, हे सौंदळे 200 रुपये वाट. हे कुर्ले, हे किती रुपये? हे किती रुपये? कुर्ले कसे? 800 मोठं कमी वाले पण होते 300 वाले पण. तर सकाळी आपण पाहिलं की कशी विक्री होते, कुठले कुठले मासे असतात तिथे. आणि अनफॉर्च्युनेटली लिलाव पाहता आला नाही कारण आय डोंट नो की कधी असतो तो एक्झॅक्ट टाईम काय असतो. आम्ही सगळे 7 वाजता गेलेलो तरी लिलाव पाहता आला नाही. तो नक्की तिथेच असतो का ते मला माहीत नाही आणि किती वाजता वगैरे असतं ते माहीत नाही. आम्ही पाहिलं तर तिथे लिलाव नव्हता, फक्त विक्री करत होते माशाची. तर आता संध्याकाळचे वाजले आहेत 5. तर आता आम्ही चाललो आहोत पुन्हा तिकडे की सकाळच्या आणि संध्याकाळच्या विक्रीमध्ये काय फरक असतो ते पाहायला. तर आता संध्याकाळी पण पाहूया कुठले कुठले मासे असतात आणि काय फरक असतो की ते सेमच असतं ते पाहूया. तर पहा पुढे. तिथे सिंधुदुर्ग किल्ला आहे. सिंधुदुर्ग किल्ला. तर सकाळी आपण मार्केटच्या साईडला गेलेलो, तिकडची विक्री पाहायला गेलेलो आणि आता आपण आलो आहोत दांडी बीचला. तिथे पण सेम तशीच विक्री होते. संध्याकाळची विक्री होते 4-5 वाजता. सेम असते. सकाळी फक्त ती मार्केट एरियामध्ये असते आणि ही जी आहे ती दांडी बीचवर आहे. ते पण असे मोठे मोठे मासे विक्रीला ठेवले असतात टबमध्ये. हा कुठला मासा आहे तो माहीत नाही मला, पहिल्यांदाच पाहते मी पण.
हा एक वेगळाच मासा पाहायला भेटला मला. याचं नाव आहे सनफिश. पहा, जिवंत आहे. हा कसला मासा? कुठला? हा कसा? हलवा आहे ना तो? किती रुपये? किती रुपये? 700 रुपये किलो. ही तीच मच्छी आहे जी सकाळी आपण पाहिलेली वाघळी. साईज मोठी होती, ही फक्त साईज छोटी आहे. पिशवी कशी? 5 वाले 10 वाले किती घे? हे घे जर 100 रुपये. हे घे 100 बाय दर त्याच्यात टाकू. गाईज बघा किती सुंदर नजारा आहे हा. म्हणजे बीचच्या किनाऱ्यावरती असं खूप छान वाटतं. आणि तुम्ही खरंच जर आलात इथे मालवणमध्ये तर नक्की हा जो मच्छीचा मोठ्या प्रमाणात विक्रेती जी असते ना त्याला नक्की भेट द्या. सुरमई कापतात आहे मावशी. आता आपण फायनली आलो आहोत आणि तुम्ही बघितलंच असेल की कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात माशांची विक्री केली जाते मालवणमध्ये. तुम्ही इथे मालवणला कधी आलात तर तिथे नक्की जा. तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी नक्की बघा, कारण हा जो अनुभव आहे तो शब्दात सांगता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला इथे येऊन बघावं लागेल, तेव्हा तुम्हाला समजेल. तर हा ब्लॉग इथेच संपतो. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये मला सांगा की तुमचा सर्वात फेवरेट मासा कुठला आहे तो, आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत